मनोज जरांगेंचा मोठा विजय, हैदराबाद गॅझेट लागू होणार, या मागण्याही मान्य। या बातमीचे प्रायोजक किमया ग्रुप सोलापुरात साकारतोय शानदार असा किमया स्वप्नसृष्टी प्रकल्प, जुळे सोलापूर सोलापूर। मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले आहेत। काहीही झालं तरी मी मागे हटणार नाही असे त्यांनी बोलून दाखवले आहे। सगळे सोयरे आदेशाची तत्काळ अंमलबजावणी केली जावी, तसेच हैदराबाद सातारा संस्थांच्या गॅझेटची अंमलबजावणी करावी अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली होती। त्यानंतर आता राज्य सरकारने जरांगे यांच्या मागण्यांची दखल घेत बडे निर्णय घेतले आहेत। राज्य सरकारने हैदराबाद संस्थांच्या गॅझेटची अंमलबजावणी केली जाईल असे सांगितले आहे। तसेच जरांगे यांच्या इतरही काही मागण्या मान्य केल्या आहेत। राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट इयर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे। जरांगे यांच्या अनेक मागण्यांमध्ये ही एक प्रमुख मागणी आहे। आजच्या आज या निर्णयाबाबत GR काढला जाणार आहे। तसेच राज्य सरकारने सातारा संस्थांचे गॅझेटही लागू करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे। त्यासाठी काही काळ सरकारने मागितला आहे। हे गॅझेट लागू करण्याची जबाबदारी राधाकृष्ण विखे पाटील तसेच शिवेंद्रराजे भोसले यांनी घेतली आहे। त्यानुसार आता लवकरच सातारा गॅझेटही लागू होणार असून त्याचा फायदा पश्चिम महाराष्ट्रातील शेकडो मराठा समाजाला होणार आहे। तसेच आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान ज्या आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत ते मागे घेतले जाणार आहेत। त्यासाठी राज्य सरकार न्यायालयात जाऊन तसा अर्ज करणार आहे। त्यामुळे मराठा आंदोलकांवरील गुन्हे देखील मागे घेण्याचे राज्य सरकारने मान्य केले आहे। मराठा आंदोलनादरम्यान आत्महत्या केलेल्या व आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या मराठा आंदोलकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत आणि कुटुंबातील व्यक्तीला सरकारी नोकरी देण्याबाबतही राज्य सरकारने मान्य केलं आहे। याबाबत लवकरच कार्यवाही सुरू करण्यात येईल असे राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांना लेखी लिहून दिले आहे। विवाहबंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा। विवाहबंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे 4 पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन RS मोगले विवाह कलेक्शन। पैठणी, सिल्क साडी, इरकली, बनारसी शालू, कंची सिल्क, ब्राइडल घागरा, ड्रेस मटेरियल, सुटिंग व शर्टिंग। RS मोगले 1929 पासून, साठी गल्ली, सोलापूर।